हाय मित्रांनो, आज मम्मी बनवते गाजरचा हलवा. बघू आपण तिकडे जाऊ. हे बघा, मम्मी आता गाजर किसून घेते. बघा आता इतके किसले गेलेले, आता एवढे बाकी फक्त इथे झाल्यानंतर आपण तोपर्यंत इथे तूप गरम करायला ठेवलेलं आहे. बघा होतंय ते गरम. हे बघा, आपण इथं आता ते किसलेले गाजर टाकलेले आहेत. आता त्याला थोडं हलवून घेऊ. हे बघा, आपण टाकणार आहे आता इथं 3 माप साखर. 1 2 3 माप. थोडं तूप पण टाकलं होतं आपण आता परत. हे बघा, आपण आता इथे ना साखर टाकून हलवून घेतोय. बघा कसं पाणी सुटलेलं आहे त्याला साखर टाकलं. आता हे थोडं हलवून घेऊ. त्याच्यानंतर आपण त्याच्यात दूध टाकू. हे बघा, हे झालेलं आहे. आता आपण याच्यात आता दूध टाकू. दूधला मस्त पैकी ना तूप टाकून उकडून घेतलेलं होतं. आता याला झाकण बंद करून शिजवायसाठी ठेवू. हे पहा, आता आपण याला झाकण बंद करून घेऊ. आता याला 10 मिनिटं ना बॉईल करून घेऊ आपण. हे पहा, आता शिट्टी झालेली आहे. आपण याच्यात आता काजू बदाम टाकू, काही इलायची पावडर टाकू. हे पहा, आपण आता ना वाफ काढून घेतलेले आहे कुकरचे. आता ते झाकण उघडून ना आपण त्याच्यामध्ये आता काजू बदाम आणि इलायचीची पावडर टाकू. बघा किती मस्त वाटते ते. आत्ताच तोंडाला पाणी येऊ राहिलं. हे पहा, आपण आता ना कुकर लावून त्याला गॅसवर ठेवू. मम्मी किती वेळ लागेल अजून? 10 मिनिटं. बघा, अजून 10 मिनिटं त्याला आहे ना हे करून घेऊ आपण बॉईल. हे बघा, आता शिट्टी झालेली आहे आपली. आता आपण त्याला 2 मिनिटांनी उघडू आणि बघू. मस्त झालेला राहील आपला गाजरचा हलवा. मग आपण खाऊ त्याला. बघा, आता फायनली आपला गाजरचा हलवा रेडी झालेला आहे. आता टेस्ट करतो मी मस्त वेगळे त्याला. गाजरचा हलवा एकदम बेस्ट झालेला आहे. तुम्ही पण बनवा आणि नक्की ट्राय करा. ओके बाय. मग इथंच आपला ब्लॉग समाप्त करा.